नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हसती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय समाजसेवा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोते हो, नमस्कार. रेडिओ अनुभव 2.0 या पॉडकास्टच्या आजच्या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं स्वागत. मंडळी, रेडिओ अनुभव हे पॉडकास्ट आपल्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांचा विविध क्षेत्रांमधला अनुभव हा तर सगळ्या समाजाला उपयुक्त, मार्गदर्शक असा असतोच. त्याशिवाय त्यांच्या गाठीला असलेले अनुभव यातून ज्येष्ठ मंडळी शिकलेली असतात आणि म्हणूनच समाजाला देण्यासाठी त्यांच्याकडं काही उपयुक्त गोष्टी असतात, काही मार्गदर्शक विचार असतात. त्यांना आलेले अनुभव हे जसे समाजासाठी उपयुक्त असतात, तसंच ज्येष्ठ नागरिकांनी जोपासलेले छंद हे त्यांना स्वतःला तर आनंद देतातच, पण हा अनुभव, हा आनंद ते समाजाबरोबर वाटू सुद्धा शकतात. छंदातून त्यांना मिळालेला अनुभव त्यांच्या कलेच्या माध्यमातून ते व्यक्त करतात. मग कुणाला बागकामाचा छंद असेल, कुणाला वाचनाचा छंद असेल, कुणाला अभिनयाचा छंद असेल, कुणाला गोष्टी सांगणं, गाणी म्हणणं, वेगळ्या वेगळ्या पाककृती करणं, असे अनेक छंद असू शकतात. छंदामुळं चांगल्या कामामध्ये आपलं मन गुंतून राहतं आणि यातून एक वेगळंच असं समाधान मिळतं, आनंद मिळतो. शिवाय आपल्या कलेला, आपल्या अनुभवाला, आपल्या छंदाला जेव्हा एखादं व्यासपीठ मिळतं ना, तेव्हाचा आनंद हा तर अवर्णनीय असाच असतो. आणि म्हणूनच हा आनंद ज्येष्ठ नागरिकांना देण्यासाठी आहे रेडिओ अनुभव 2.0 हे पॉडकास्ट. या पॉडकास्टच्या माध्यमातून ज्येष्ठ मंडळी आपले विचार व्यक्त करू शकतात, गाणं सुद्धा गाऊ शकतात. स्वतःला आनंद मिळवण्याबरोबरच श्रोत्यांनाही आनंद देऊ शकतात. चला तर मग ऐकूया आजचा कार्यक्रम. आज ऐकूया रेश्मा गोखले यांनी गायलेली गाणी. ज्ञानेश्वर माऊलीचा अभंग सादर करते, तर ऐका. मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, फुली विचिता बहरू कळी आसी आला, मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, मोगरा फुलेला. इवलीचे रूप लाविले द्वारी, दयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा
मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंफी गुंफियला शेला, मनाची गुंफी गुंफियला शेला. बाप रखुमा देवी भरू विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय समाजसेवा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. आता मी एक लावणी सादर करते. महाराष्ट्रामध्ये लावण्यांना जास्त महत्व आहे, त्याच्यातनं शृंगार रस दिसून येतो. तर आता आपण ऐकूया ही लावणी. ऐका. लावणी आहे नेहमीच राया तुमची घाई. नेहमीच राया तुमची घाई, नका लवकर ठोड बांधायला. अहो नेहमीच राया तुमची घाई, नका लवकर ठोड बांधायला. येऊ कशी तशी मी नांदायला, हो येऊ कशी तशी मी नांदायला. येऊ कशी तशी मी नांदायला, हो येऊ कशी तशी मी नांदायला. सण वर्षाचा आहे दिवाळी, आज राहू जाऊ द्या सकाळी. सण वर्षाचा आहे दिवाळी, आज राहू जाऊ द्या सकाळी. जेवण करते पुरणाची पोळी, जेवण करते पुरणाची पोळी. भात मी घातलाय रांधायला, व येऊ कशी तशी मी नांदायला. येऊ कशी तशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला. बाबा गेले हो परगावा, निरोप त्यांचा द्यायला हवा. बाबा गेले हो परगावा, निरोप त्यांचा द्यायला हवा. नाही विचारलं थोरल्या भावा, नाही विचारलं थोरल्या भाला. आई गेली पाणी शेंदायला, व येऊ कशी तशी मी नांदायला. येऊ कशी तशी मी नांदायला, ओ येऊ कशी तशी मी नांदायला. तुम्हाला सजना सांगते ऐका, दाबू नका हो तुमचा हे का. तुम्हाला सजना सांगते ऐका, दाबू नका हो तुमचा हे का. तुम्हीच सांगा हे बरं आहे का, तुम्हीच सांगा हे बरं आहे का. श्रावण लागलाय फुंदायला, हो
येऊ कशी तशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला हो, येऊ कशी तशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला हो, येऊ कशी तशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला. मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त होतोय. नमस्कार. आपण ऐकत होतात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर. श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा.